पायाभूत सुविधा पूर्ण झाल्याशिवाय जमीन मालकास TDR देऊ नका. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. ठाणे शहराच्या भविष्यातील विकासाचा विचार करताना नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण पडू नये यासाठी ठाम भूमिका घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. टिकुजिनीवाडी परिसरातील मौजे चितळसण मानपाडा येथील आरक्षित खाजगी जागेचे पाहणी केल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात सांगितले की या जागेवर भविष्यात कोणत्याही प्रकारचे बांधकाम होणार नाही याची हमी देण्यात यावी. या जागेवर ठाणे महापालिकेने उद्यानाचे आरक्षण टाकले असून ती जागा शहरासाठी हरित क्षेत्र म्हणूनच कायम राखण्यात यावी अशी भूमिका मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. नागरिकांना शुद्ध हवा, पर्यावरणपूरक परिसर आणि खुली जागा उपलब्ध व्हावी यासाठी हा परिसर संरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना मंत्री सरनाईक म्हणाले की आरक्षित जागेच्या मोबदल्यात संबंधित जमीन मालकास सुमारे 80 लाख चौरस फूटपेक्षा जास्त TDR देण्याचा प्रश्न अत्यंत संवेदनशील आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात TDR मंजूर झाल्यास शहरावर अतिरिक्त लोकसंख्या आणि विकासाचा ताण पडू शकतो. तसेच UDCPRच्या नव्या निर्देशानुसार विकासकांना अतिरिक्त FSI मिळतो. सध्या राहत असलेल्या नागरिकांना पायाभूत सुविधा व्यवस्थित तरी मिळाले पाहिजेत. तसेच भविष्यात होणाऱ्या नागरिकांनाच विचार करून पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, रस्ते, आरोग्य सुविधा, सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन यासारख्या सर्व मूलभूत पायाभूत सुविधांची क्षमता वाढवून त्या पूर्णपणे सक्षम केल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत TDR मंजूर करू नये. गेली 20 वर्षापेक्षा जास्त काळ मी या विभागाचा लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे या नागरिकांनी माझ्याकडे ज्या विविध तक्रारी केलेल्या आहेत त्यानुसार मी ही पाहणी दौरा जाहीर केला होता. या संदर्भात ठाणे महापालिकेने शहरातील सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक पायाभूत सुविधा पूर्ण क्षमतेने उपलब्ध करून दिल्यानंतरच संबंधित खाजगी जमीन मालकास TDR देण्यात येईल अशी स्पष्ट भूमिका घ्यावी असे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी दिले. ही गोष्ट आहे की ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये ही सुमारे 100 एकर जागा जी आहे ती 100 एकर जागा तुम्हाला काही इकडे यायचं नाही आहे का? म्हणजे मागे पत्रकार म्हणून चाललंय, या इकडे उभे राहा, तुम्हीच देणार आहात ना सगळं. त्यामुळे 100 एकर जागा ही माझ्या मतदारसंघामध्ये महापालिकेच्या ताब्यात आलेली आहे. महापालिकेने न्यायालयामध्ये ज्या पद्धतीचं ॲफिडेव्हिट दिलेलं आहे त्यानुसार ह्या जागेचा TDR म्हणजे DRC जवळजवळ 82 लाख स्क्वेअर मीटर 82 लाख स्क्वेअर फुटाचं बांधकाम या ठिकाणी होणार आहे. 8 लाख स्क्वेअर मीटरचा हा एरिया आहे. आणि डायाभाई अँड कंपनी नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीला काहीतरी अधिकार यांनी दिलेले आहेत न्यायालयानं. त्यानुसार त्यांना ते DRC देण्याचा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे. परंतु ह्या भागाचा आमदार आणि त्याचबरोबर राज्याचा मंत्री म्हणून माझ्याकडे अनेक लोकांनी, पर्यावरणवादी संघटनांनी, त्याचबरोबर घोडबंदर रोड आणि शहरातल्या काही सामाजिक संघटनांनी अनेक निवेदनं दिलेली आहेत. त्यांच्या मतानुसार एवढा मोठा TDR जर ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर लोड केला जाईल तर शहरातील ज्या पद्धतीनं पाणी पुरवठा योजना आहे किंवा रस्ते आहे किंवा अन्य ज्या डेव्हलपमेंट चालू आहे त्यावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होईल. कारण आत्ताच घोटबंदर रोडवासियांना आम्ही पाणी मोठ्या प्रमाणात देऊ शकत नाही, त्यांना टँकरचा पाणी पुरवठा करावा लागतो. आणि अशा परिस्थितीमध्ये परत हा 80-82 लाख स्क्वेअर फुटाचा जर TDR दिला एखाद्या कंपनीला तर निश्चितपणे शहराच्या बाकीच्या नियोजनामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पडेल. मी ADTP ठाणे महानगरपालिका यांनी आणि अतिरिक्त आयुक्त यांना दोघांनाही सूचना केलेल्या आहेत की नवीन डेव्हलपमेंट प्लॅन जेव्हा पब्लिश होईल त्यानंतर त्यामध्ये काय काय आरक्षणं आहेत, कुठली आरक्षणं काढलेली आहेत, कुठल्या आरक्षणाचा त्यामध्ये समावेश केलेला आहे ह्याकडे बघून नंतरच ह्या बाबतीत DRC देण्याचा आपण निर्णय घेऊ. कारण हे वादग्रस्त प्रकरण झालेलं आहे. कुणाला एवढा TDR कशा प्रकारे दिला जातो, कुठल्या न्यायालयामध्ये काय काय प्रकरण न्यायप्रविष्ट याची सगळ्याची दखल घेणं गरजेचं आहे. आणि मी या संदर्भात मंत्रालयामध्ये बैठक लावेल संबंधिताची. आज साईट व्हिजिट केलेली आहे आणि त्या बैठकीनंतर निर्णय घेईल. शेवटी माझा मतदारसंघ आहे,
गेल्या 20 वर्षापासून मी नेतृत्व करतोय आणि माझ्याच मतदारसंघामध्ये अशी विकास कामं व्हायला हवी ह्या मताचं मी आहे. प्रामुख्याने ही जी जागा महापालिकेच्या ताब्यात आली तर त्या ठिकाणी निश्चितपणे चांगला विकास आपल्याला करता येईल. भविष्यामध्ये या ठिकाणी जिजामाता उद्यानामध्ये जसं मुंबईला सर्वसामान्य लोकांना आपण चांगल्या पद्धतीची सुविधा दिलेली आहे, तशाच पद्धतीचं ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर म्हणजे राणीच्या बागेच्या धर्तीवर इकडे अभयारण्य करायचा आम्ही विचार करू. परंतु तोपर्यंत तरी ह्या प्रकरणाला म्हणजे जे DRC आपण देणार आहोत ते थांबवावं आणि पुढील DP पब्लिश झाल्यानंतर त्या बाबतीतला निर्णय घ्यावा अशा मी सूचना केलेल्या आहेत. तर बँकेला TDR म्हणजे एक सिटी पूर्ण तयार होईल एवढाच नाही, एक सिटी वगैरे नाही, परंतु बऱ्याच काही मोठ्या प्रमाणामध्ये ते कन्स्ट्रक्शन उपलब्ध होईल. म्हणजे हजारो लोक त्या ठिकाणी राहावयास येतील कन्स्ट्रक्शन पूर्ण झाल्यानंतर. कारण फक्त TDR आहे. TDR लोड करत असताना मूळ FS आहे, परत त्याच्यावर जे काही UDCPRच्या तरतुदीनुसार जवळजवळ काही ठिकाणी 4 तर काही ठिकाणी म्हणजे रस्त्याच्या जी वीज असते त्यानुसार तो TDR किंवा एन्सिलरी वगैरे जो काही FSI असतो तो लोड केला जातो. त्यामुळे कधी कधी 4 किंवा 5 FSI सुद्धा कॅल्क्युलेशन केलं जातं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर FSIचं कॅल्क्युलेशन केलं तर तो भार शहराला पेलवणारा पण असणं गरजेचं आहे. आणि स्थानिक आमदार म्हणून मला त्या दृष्टीनं बघणं माझं कर्तव्य मी समजतो. या संदर्भात मी मंत्रालयामध्ये बैठक लावेल. UD सेक्रेटरी, फॉरेस्टचे अधिकारी आणि आमच्या ठाणे कॉर्पोरेशनच्या आयुक्तांसह सगळ्यांना त्या ठिकाणी आमंत्रित करील आणि योग्य तो निर्णय घेईल. परंतु शहरावर आणि शहरातील नागरिकांवर अतिरिक्त भार येणार नाही याची दक्षता या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी निश्चितपणे घेईन. पण ही जागा वन विभागाचे असलं देखील म्हटलं जातं आणि त्यानंतर TDR नेमकं नाही बघा, वन विभागाची जागा म्हणलं जातं, कागदावर म्हणणं वेगळं आणि कागदोपत्री कायद्याच्या कक्षेमध्ये आणून आपली जागा आहे हे म्हणणं वेगळं. त्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये वन खात्याने आपली भूमिका जी आहे ती न्यायालयामध्ये मांडलेली आहे आणि न्यायालयाने त्यावर निर्णय दिलेला आहे की ही जागा खाजगी आहे आणि आरक्षित आहे, त्यामुळे ठाणे महानगरपालिकेकडे वर्ग करावा. आता प्रश्न जागेच्या मालकी संदर्भात नाही आहे. आता हा प्रश्न मालक आणि ठाणे महापालिका यांच्यामध्ये मर्यादित आहे. फक्त जो TDR मिळणार आहे त्या TDRचा लोड किंवा भार हा आत्ता असलेल्या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये पडल्यामुळे जर सर्वसामान्य जनतेला नागरी सोयी सुविधापासून वंचित राहावं लागेल असेल तर तो TDR आत्ताच द्यावा की नंतर द्यावा, प्रश्न फक्त हाच आहे. सर शॉर्टमध्ये